दरम्यान उद्या होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याचं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलंय। राजशिष्टाचार विभागाकडून या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलंय, तर राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण धाडण्यात आल्याची माहिती समोर येते। सर्व माजी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष यांना या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलंय। राजशिष्टाचार विभागाकडून हे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर येते। त्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांना हे निमंत्रण पाठवण्यात आले। उद्या संध्याकाळी आझाद मैदानावर हा शपथविधी पार पडतोय आणि त्या शपथविधीला विरोधी पक्षातले सगळे प्रमुख नेते यांना निमंत्रण धाडण्यात आलेले आहे। अधिक अपडेट जाणून घेऊया वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, या सगळ्यांना हे निमंत्रण पोहोचल्याची पुष्टी त्यांच्याकडनं होते का आणि कोण कोण उपस्थित राहणार, कोणी कन्फर्मेशन केलंय का याबद्दल? ज्या प्रकारे माहिती राजशिष्टाचार विभागाच्या सूत्रांकडनं मिळते त्यामध्ये सर्व म्हणजे राज्यातल्या ज्या महत्त्वाचे पक्ष आहेत त्याचे प्रमुख अध्यक्ष, यामध्ये मग उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, त्याशिवाय माजी मुख्यमंत्री या सर्वांना या शपथविधी कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आपण 2019ला बघितलं होतं, 2014ला सुद्धा बघितलं होतं की एक प्रोटोकॉल नुसार अशा प्रकारे जे माजी मुख्यमंत्री असतात राज्याचे, त्यासोबतच जे राज्यातील पक्ष आहेत त्याचे प्रमुख अध्यक्ष यांना हे निमंत्रण पाठवलं जातं। त्यामुळे निमंत्रण तर गेलेलं आहे, मात्र उद्या जेव्हा 5:30 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, तेव्हा हे सर्व नेते उपस्थित राहतात का, काही माजी मुख्यमंत्री उपस्थित राहतात का, हे पाहावं लागेल। धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।